तर मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि रेश्मा मॅडम यांना विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते उपस्थित असतील. विनायक भुईर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 38 धावांची सुरेख रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि खूप सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एका साईडला डिंकी दादा, साई चारनाळा हा संघ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. टिंकी दादा हे सुद्धा मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या आपण जाऊया रेश्मा मॅडम कडे. चेक. थँक्यू सो मच प्रमोद सर. प्रमोद सर आणि माझे आमच्या एकसाथ कामगिरीची गोष्ट केली तर आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून एकमेकांना ओळखतोय आणि SPP चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा आम्ही एकत्र काम केलं होतं. तिथूनच आमची ओळख झाली होती आणि नक्कीच पुढच्या काही महिन्यांमध्ये SPP चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा येणार आहे. तर पुन्हा तेवढीच एक्साइटमेंट आहे. सनसाई ग्रुप आयोजित करते ती टुर्नामेंट. सो पुन्हा चला वळणार आहोत आपण पुन्हा आपल्या मॅन ऑफ दी मॅच कडे. विनायक भोईर ठरलेला आहे मॅन ऑफ दी मॅच. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनायक भोईर याचं. विनायक प्लीज. रणजीपट्टू सुद्धा आहे, मुंबईसाठी खेळतात सुद्धा. शिखर ठाकूर यांना विनंती असेल की कृपया करून आपण व्यासपीठावरती जॉईन व्हायचे. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत विनायकला. क्या बात है. आता 40-42 कुठला वाजला तो घे. मॅन ऑफ द मॅच आपण देणारच आहोत, पण त्यासोबत त्याच्या आधी अच्छा आलेला आहे मॅन ऑफ द मॅचची ही जर्सी आहे. श्री श्रद्धा मोटर्स आगरवाडी यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली मॅन ऑफ द मॅचची आपण पाहू शकता जर्सी आहे. आपण पाहत आहात आमदार चषक 2022. थँक्यू सो मच. मान्यवरांचे मनापासून आभार. आणि विनायक तुझं नावच इतकं छान आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा लाभलेला आहे. आणि सर्वात आधी मला सांग किती एन्जॉय केलं आमदार चषक 2022. खूप एन्जॉय केला. कालपासून आम्ही इकडे येतोय. खूप एन्जॉय केलं. कशी वाटली खेळपट्टी तुला? खूप छान आहे. खूप मेहनत घेतलेली आहे खेळपट्टीवरती. काय सांगायचंय आमदार चषक 2022च्या आयोजन नियोजनाबद्दल? खूप चांगलं, कारण की आम्ही बघतोय तर चांगलं डेकोरेट, चांगला विकेट मेंटेन, चांगलं ग्राउंड मेंटेन केलेलं आहे आणि खूप चांगला काय म्हणतात. Yes, yes, I know he is a Ranji player and he played for Mumbai also. So मला सांग विनायक, जेव्हा आपण खेळतो, आपण एखाद्या सिटीला किंवा स्टेटला किंवा महाराष्ट्राला, भारताला जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा तो आत्मविश्वास वेगळा असतो. खेळताना ची जी मजा असते ती वेगळी असते. तुझा एक्सपिरियन्स काय आहे, काय सांगशील? त्या लेवलला खेळणं खूप म्हणजे भाग्याचं आहे आणि तिकडे खेळणं आणि तिकडच्या म्हणजे प्लेअर बरोबर, सिनियर प्लेअर बरोबर त्यांचे जे अनुभव ते आपल्याला शेअर्स करतात. मग तोच अनुभव मी इकडे या मुलांबरोबर शेअर करतो.
नक्कीच काही असा एखादा अनुभव तू सांगू इच्छितो का की जिथे तुला खूप अविस्मरणीय असा अनुभव असू शकतो की तू खूप काही शिकलास किंवा तुला इथपर्यंत आणण्यासाठी कोणाचा हातभार लागला असेल त्याबद्दल काही सांगशील का? भरपूर जणांचा हातभार आहे आणि म्हणजे विरार जे माझे शिखर ठाकूर आहेत, नंतर मग पंकज सर आहेत, म्हणजे विवेक सर आहेत, हे भरपूर जण आहेत, पागदारे सर आहेत. त्या लोकांनी माझ्यासाठी भरपूर म्हणजे मेहनत घेतली आणि माझ्याकडून करून घेतलं ते सर्व. आणि तुझा एक्सपिरियन्स टेनिसमध्ये आणि जेव्हा आपण खेळतो रणजीसाठी कसा आहे? वेगळं किती पण वाटतं तुला? लेझरमध्ये आपल्याला आणि लेझरमध्ये एवढंच की तिकडे त्या ठिकाणी टाईम भरपूर असतो आणि पूर्ण मेंटली आणि टायमिंगचा गेम आहे. आणि टेनिसमध्ये 4 ओव्हर 5 ओव्हरचे असतात, म्हणजे जेवढे फटके देता येईल तो गेम इकडे. जेवढे फटके देता येतील तेवढे फटके इथे द्यायचे असतात. खूप यंगस्टर्स तुला बघतायत, काय एक मेसेज देऊ इच्छितो? आणि टेनिसबद्दल अजून एक बोलू शकतो की नुसतं फटके नाही, कारण की कसं आता बघितलं तर आम्हाला 68 करायचे होते 36 बॉलमध्ये. तर आम्ही तर नॉर्मली गेम खेळत होतो. मग एका ठिकाणून प्रशांत मारत होता, मी माझं फक्त एक एक काढून त्याला देत होतो. नंतर मग प्रमोद आला, प्रमोद बरोबर तेच झालं. म्हटलं मी सांग तू मार, पण नंतर पोझिशन असेल की मी मारत होतो आणि तो मला एक काढून देत होता. नक्कीच. बघ, शेवटचा एक मेसेज असेल तुझ्या यंगस्टर्स जितने पण फॅन्स बघतायत, तुझे गावातली लोक पाहत आहेत तुला, आजच्या चषकामधले भरपूर सारे लोक तुला पाहत आहेत, काय मेसेज देऊ इच्छितो? नाही, कुठलाही क्षेत्र असू दे, कुठे काय, एन्जॉय करा आणि मेहनत करा. क्या बात है, एन्जॉय करा आणि मारो जम के चौके छक्के. क्या बात है. सो हा होता विनायक भोईर आपल्या सोबत. थँक्यू सो मच विनायक. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. पुन्हा मिळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेश्मा मैकर. तर खंडेराव पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. खंडेराव पाटील यांचा सन्मान होईल. अल्पेश मोरेश्वर भोईर या ठिकाणी सन्मान करत असताना सामना सुरू झालाय ओपन क्रिकेटमधला. वंश 11 उंब्रोली विरुद्ध स्टुडंट स्पोर्ट्स गो टू 11. स्टुडंट स्पोर्ट्स गो टू 11 फिल्डिंग घेतले आणि सामना सुरू झाला होता. मॅन ऑफ द मॅच सुरू होतो म्हणून आमची कॉमेंट्री जरा थांबली होती आणि पण बघतोय धावसंख्या पोहोचली होती एकंदरीत 13 या धावसंख्येवर. आघाडीला फलंदाज आले ते आकाश, अक्षय आणि अल्केश आणि पहिलं षटक टाकतायत ते सोनू बिल. चेंडू फुल टॉस होता. स्क्रीनच्या समोर खेळत असताना गुड फिल्डिंग. चला उमरोलीचा का 12वा खेळाडू येऊ द्या. स्टुडंट स्पोर्ट्स गो टू 11 एक प्लेयर येऊ द्या. चला इकडे ये ना बेटा, तिकडे कुठे बसलायस. षटक संपते. पहिल्या षटकात धावा या ठिकाणी फार वेगाने करत असताना 14 धावा. अल्केश आणि अल्केशच्या बरोबर अक्षय. अल्केशच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळाले. 4 चेंडूच्या समोर जात असताना 10 अक्षय 2 चेंडूच्या समोर गेले. धावा केल्या फक्त 4 आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 14. वंश 11 उमरोली विरुद्ध स्टुडंट स्पोर्ट्स गो टू 11 हा पहिला सामना. टायगर स्पोर्ट्स आणि अजय मनोज 11 बालाईपाडा. एक मिनिट. टायगर स्पोर्ट्स विरुद्ध अजय मनोज 11 बालाईपाडा या दोन्ही संघांनी तयारीने राहायचं आहे. धावसंख्या 14 नाही 13 आहे. मॅन्युअल स्कोरर आणि आमचे डिजिटल स्कोरर दोघेही रिकन्साईल करतायत. कधी कधी नकळत एखादा डॉट चुकीचा रन लिहिला जातो, काय हरकत नाही आहे, सांभाळून घ्या. एकमेकांना रिकन्साईल करून धावसंख्या सांगा. कारण आम्ही ज्या पद्धतीने कॉमेंट्री करतोय आमच्याकडून मिस्टेक्स चुकीची माहिती नाही जायला पाहिजे या विचारायचं होतं आम्ही.
कारण तुम्ही जी माहिती द्याल तीच माहिती आम्ही सांगणार. एव्हरी पर्सन हॅज टू डू हिज ओन जॉब प्रॉपरली when it is a professional and positive tournament. आमदार चषक तेच आपण या ठिकाणी बघतोय. मोनिशच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते. आज वादच नाही. मोनिश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी आमदार चषक विराटन बुद्रुक टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य संग्राम 2022. सामना बघतायत रोनिल जयेंद्र ठाकूर. T20चा स्वतःचा संघ आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि या साईनाथ स्पोर्ट्स क्लब ॲफिलिएटेड क्लब आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची. सगळे क्लब क्रिकेट सुद्धा खेळतात लेदरचे. चला चेंडू पाठवा, पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या थांबली ती मैदानावरती 19 या धावसंख्येवर. संजय मात्रेच पाहिजे. संजू कसा 19 ओपन क्रिकेटमध्ये टायगर स्पोर्ट्स अजय मनोज बालईपाडा. त्याच्यानंतर ओमकार बॉयज एडवेन विरुद्ध I11 बोलेश्वरी बोलिंच. विवा स्टार विरार विरुद्ध कोशी 11. सामना सुरू करावा, जास्त गॅप ठेवू नये. गोलंदाज आहेत मैदानावरती फकीरा. ओ रिव्हर्स खेळलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. महाराष्ट्राचं लोकप्रिय तमाशा. त्या काळामध्ये काही नेट नव्हतं. ओ रिव्हर्स खेळण्यात अजून एक षटकार त्याच दिशेला तसंच टायमिंग आणि मात्र षटकार नाही, चौकार. चेंडू पडून जातोय. मात्र मॅग्निफिसंट बॅटिंग, वेगवान फलंदाजी करत असताना मैदानावर अल्केश. अंबायुडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय माशानं मारलाय दणका कपाने सुरू आहे. अंबायुडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय माशानं मारलाय दणका कपाने सुरू आहे. देवानं थोडा व्हॉल्यूम दे ना. 2 रिव्हर्स शॉट गेलेत षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून अल्केशच्या बॅटमधून. एकंदरीत 2 षटकार आणि 3 चौकार आतापर्यंत आलेत आणि त्यामुळे ती टीम मीटिंग सुरू आहे आपण बघतोय. कारण उमरोली संघ बॅटिंग करतोय. स्टुडंट स्पोर्ट्स गो टू 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग घेतलंय. मात्र सोनूबिल यांनी दावा केला पहिल्या षटकात 13 नाही 14 बरोबर ना 13. एकदा ते व्हायरस गेले की गेलं. आणि दुसऱ्या षटकात आपण बघतोय एकंदरीत 16 धावा गेलेत. चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तुझं नाव काय पूर्ण करत ना? स्वप्नील उशिरा बसला आहे स्कोरिंगला. नाही तर स्वप्नीलकडून एकही चूक झाली नाही मागच्या 4 दिवसात. आपले अतिशय चांगले स्कोरर आहेत. या जागरी कोळी समाजातील संजय मात्रे वन ऑफ द बिग स्कोरर MCAचे जीवचंद्र गावात राहतात. कधी किणी आणि स्वप्नीलला संजय बरोबर बसवायला पाहिजे. काय परफेक्ट मॅन्युअली स्टॅटिस्टिक्स देतात. किती बाउंड्रीज, किती सिक्सर्स. वो वॉटर डिलिव्हरी क्या बात आहे. लेफ्ट आर्म ओव्हर फकीरा शॉर्ट ऑफ लेंथ मधून बघा ड्रिल करून लेफ्ट हँडर दाखवत आहे. थांबायला पाहतो, वाट बघायला पाहतो, नंतर चेंडू प्लेस करायला पाहता. वेगवान गोलंदाजी करतायत फकीरा. एक चित्रपट होता शशी कपूर आणि ममता आशीचा. सज्ज कॉमेंट्री बॉक्सिंगकडून
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मात्र दिशा बघावी लागेल. पडल्यानंतर अपील होतोय कॉट बिहाइंडसाठी. दोन्ही अंपायर्स एकमेकांकडे बघतायत, मात्र शशिकांतने योग्य निर्णय दिलाय. इट इज अ वाईड, इट इज अ वाईड, नो डाऊट. कन्क्लूड होताना पाहिलं, चेंडू खरंच पकडलाय का, लागलाय का. अजित मात्रेकडे बघत असताना श्रीकांत भोईर. स्क्वेअर लेग पंचांना तो आवाज लवकर ऐकायला येतो जवळ असल्यामुळे. बट दर इज नो टच. फुल टॉस ऑन साइडला वळवलंय. अगोदरच एक षटकार चौकार आला होता, अजून एक षटकार मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर लेफ्ट हँडर मार्फत. आणि धावसंख्या फुलते, धावसंख्या 37. अक्षय ऑन फायर. 2 षटकं. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात तब्बल 24 धावा. फकीराच्या षटकात अल्केश आणि अक्षयने कुठून काढले या ठिकाणी. फुलटॉसचे चेंडू 24 कॅरेटचे क्रिकेट टेनिस बॉल वापरण्यात आले. खरंच गोलंदाजाला पडते का जास्त? नाही, असं काही जरुरी नाही आहे. 6 दिवस कॉमेंट्री करताना पाहिलं, काही गोलंदाजांनी 4 विकेट काढले, काही गोलंदाजांनी 3 विकेट काढले, काही गोलंदाजांनी मेडन ओव्हर टाकले, काही गोलंदाजांनी 2 रन दिले. इट इज अ स्पोर्टिंग विकेट. तुम्ही गेम प्लॅन कसं करताय, तुम्ही टॅलेंट कसं दाखवतायत, गुणवत्ता कसं दाखवतायत गोलंदाज, याच्यावर डिपेंड असेल. चुकीचे चेंडू पडले, शिक्षा मिळाली. सोनू बिल 1 षटक एकडे आणि 13 धावा, एकेकडे बाद नाही. दुसरा गोलंदाज आपण पाहिला मैदानावरती, तो म्हणजे फकीरा. 1 षटक एकाही निर्धान, 24 धावा, एकेकडे बाद नाही. मामा गाडीमध्ये बसायला चालले होते आणि गुरुला बोलून घेतलं, कारण त्यांच्याकडून सुद्धा एक स्पर्धा येते लवकरच. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज येते सोनू बिल पुन्हा एकदा, ज्यांनी पहिल्या स्पेलमध्ये 13 धावा दिल्या होत्या. स्ट्राईकला फलंदाज आहे तो अल्केश. चेंडू ऑफ आणि मिड स्टंपवर पडल्यानंतर फार वेगाने स्विंग होता ना, वाईटचा इशारा. अल्केशवर एक परिसर आहे, हा सगळा परिसर महादेवाचा आहे. महादेवाचे भक्त फार मोठ्या प्रमाणात राहतात. अल्केश्वर देऊळ सुद्धा आहे. महाशिवरात्री आज रात्री 12 वाजल्यापासून. चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये ऑन साइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत 4 धावा. धावांचा ओघ सातत्याने वाढतोय आणि धावसंख्या पोहोचते ती आता मैदानावरती 42 वर. सोनू बिल गेंदबाज. फुलटॉस ऑन साइडला लॉफ केलंय SP बॉय स्टँडच्या डोक्यावरून. इट इज अ बिग 6. धावा सातत्याने येत आहेत, 48 धावा. चेंडू पाडवा 36 या धावसंख्येवर खेळत आहेत अल्केश. खतरनाक फलंदाजी. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर वंश 11 उमरोली आपला वंश अत्यंत चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवत असताना धावांच्या माध्यमातून अल्केश 36 वर. अक्षय एका बाजूने खतरनाक फलंदाजी करतायत. अल्केशच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलाय. अक्षय एका बाजूने किल्ला लढवत ठेवून स्ट्राईक रोटेट करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेंडू खेळले, धावा इथे बाद होण्याची शक्यता आहे. स्वतः गोलंदाज खाली येत आहेत. चूक करण्यासाठी परावृत केलं त्यांना आणि यावेळेला वेग जास्त होता सोनू बिल याचा, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. प्रयोग करायला गेले आणि फसले. फलंदाज पहिला बाद. क्या बात आहे. काय ढोलचा आवाज, काय अप्रतिम. शेवटी संगीत ते संगीत आहे.
आगरी कोळी समाज संगीतावर प्रेम करणारा, यात्रेवर प्रेम करणारा, लग्नावर प्रेम करणारा, आगरी कोळी समाज साहित्य, संस्कृती, काव्य, कविता, नाटक, सिनेसृष्टी याच्यावर प्रेम करणारा आणि आगरी कोळी समाज अत्यंत सुंदर ग्लॅमर पद्धतीने अतिशय उच्च पद्धतीने कपडे घालून राहणारा, अतिशय सुंदर नातं ठेवणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असं म्हणायला पाहिजे. 70% मित्र आगरी कोळी समाजात देवाने भरभरून ऐश्वर्य आणि संपत्ती आणि शक्ती दिली आहे. पॅटर्न पॅटच्या मध्ये ऑन साईडला वळवले, कोणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये. डावकुऱ्या फलंदाजाने, फलंदाज आहेत अक्षय, चतुर, क्रिकेटमधला आई शब्द, इंटेलिजंट, चाणक्य नीती दाखवत असताना सर्कलच्या आतमध्ये कोणी नाही आहे. बॉटमहँडच्या माध्यमातून प्लेसमेंट केलं, एक चिकी सिंगल कंप्लीट करतायत, स्वतः सरकतायत मैदानावरती. आपण बघतोय 11 या धावसंख्येवर आणि संघाला येत आहेत ते 49 वर. स्ट्राईकवर येतोय विस्फोटक फलंदाज मैदानावरती, तो म्हणजे अक्षय ना, क्रितेश. पॅटर्न पॅटच्या मध्ये लॉफ केलं, जेल असणार, क्रितेश बाद होतील. क्रितेश बाद मैदानावरती, दुसरा फलंदाज बाद होतोय. 36 धावा आपण अल्केशच्या माध्यमातून पाहिला. क्रितेश स्वस्त्यात बाद झाले, एकही धाव काढली नाही. अक्षय लेफ्ट हँडर एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आहेत. षटक तिसरं मार्गस्थ आहे. धावसंख्या मैदानावर बघायला मिळते ते 49 फॉर द लॉस ऑफ 2. जनीच्या सुता तुला नामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. धन्यवाद डीजे. 1 to go अजित. हनुमान महादेवाचा 11वा रुद्रावतार आहे. महादेवाचे इष्टदेव कोण आहेत? प्रभू श्रीराम. प्रभू श्रीरामाचे इष्टदेव कोण आहेत? महादेव. एकमेकांना आदर करणारे. महाशिवरात्रीला फक्त तुम्ही राम म्हणा तरी बरी पुण्य मिळतं, राम रक्षा म्हणा अजून पुण्य मिळतं. मात्र विसरू नका महादेवाला दूध द्यायला, पाणी द्यायला, दूध द्यायला, बेल व्हायला, धतुरा व्हायला, हे सगळे प्रिय आहेत महादेवाला. कारण काय सांगतो या चेंडू नंतर. ओव्हर द विकेट चेंडू बॅट बॅटच्या मध्ये बॉटमहँडच्या माध्यमातून लॉफ केलंय. क्षेत्ररक्षक जज करे पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. धन्यवाद डीजे. तर टेनिस विश्वातील लोकप्रिय खेळाडू, सगळ्यांचेच आवडते, आम्ही फॅन आहोत. वन ऑफ द पॉप्युलर क्रिकेटर इन द सोशल नेटवर्क ऑल्सो, कृष्णा सातपुते याचं आगमन होतोय थोड्याच वेळात. चला सामना सुरू करायचंय, जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय ती 55 धावा. षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. एकंदरीत झालं ना पूर्ण 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 24, तिसऱ्या षटकात 18. तर 3 षटकानंतर 55 धावा, जवळजवळ 18ची सरासरी ठेवली आहे. 18.25शी. तर महादेवाला दूध आणि पाणी का देतात? त्याचं कारण विष प्यायलेत सृष्टीसाठी, ब्रह्मांडासाठी, आणि हे विष कंठामध्ये आहे जे महाभगवती धरून ठेवते आणि या विषमुळे जळजळ होते महादेवाला सातत्याने. म्हणून बेल वाहिले जातात, दूध दिलं जातं, पाणी दिलं जातं, जेणेकरून महादेव शांत राहतील. कलाकरणाची दैवत नटराज, आणि अत्यंत महत्त्वाचं आहे आदी आणि अनंत महादेवाला म्हटलं जातं. आणि उद्या पूर्ण आकाश बघा तुम्ही महाशिवरात्रीला, सकाळी पण बघा, दुपारी पण बघा, रात्री पण बघा, तुम्हाला वेगळं आकाश दिसेल. 3 षटकं झाले, धावसंख्या 55. पुढचा सामना तुम्ही बघू शकाल ते अजय मनोज लेवन विरुद्ध टायगर स्पोर्ट्स. दोन्ही संघनायकांनी त्यांचे प्रतिनिधी तुम्हाला इथे बोलत आहेत कॉमेंट बॉक्सिंगच्या बाजूला, तिकडे यायचंय. धावा पूर्ण झाले त्या ठिकाणी. 1 सूरज भोईर यांचं आगमन, स्वागत आहे त्यांचं. निळ्या रंगाचे फुगे आज व्यासपीठाला लावण्यात आलेले आहेत.
सगळीकडे पिवळा रंग आपण पाहिला पहिल्या दिवसापासून. चेंडू ऑन साईडला पुल केले, चेंडू बॅटच्या वरच्या भागाला, तरीही चेंडू ट्रॅव्हल होते डीप ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला 6 धावांसाठी. इट इज अ 6. डम 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 डमरू बाजे मेरे भोले के दरबार में, कण कण में बसते हैं भोले बाबा संसार में, जिस मोहन माया जाल का, जिस धन्यवाद डीजे. तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून बॉल फेकाल तर वरच्या स्टँडला लागू शकतो, खालून फेकावा लागेल तुम्हाला थोडंसं. शुभम बादे आमचे गुरुजी. उद्या खूप काम असणार महाशिवरात्री म्हटल्यावर. रुद्र, एक रुद्र म्हणा आणि पुण्य कमवा. 11वा अध्याय वाचा आणि पुण्य कमवा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे. क्षेत्ररक्षक मागे, सर्कलच्या आतमध्ये कुणी नाही. डीप मधून फार वेगाने फिल्डर येत आहेत. क्रिकेट सोडून किरण मँचेस्टर युनायटेडच्या फुटबॉल प्लेअर सारखे फुटबॉल खेळत आहेत. कव्हर करेपर्यंत 1 धाव. धावसंख्या 63. तर जय पाटील, अल्पेश घरत अत्यंत गंभीर विचारामध्ये. कुठला तरी एक संघ त्यांचा असावा. हुसेन साहेब सुद्धा बसलेत, अब्दुल शिकलगर सुद्धा बसलेत, हुसेन यांच्या कुटुंबातले आसिफ सुद्धा खेळतोय. तर आमचे समालोचक जे रत्नागिरीहून निघाले होते, फ्लाईट लेट होता 38 तास, ते आता पोहोचलेले आहेत. नाही, मीच त्यांना बोललो आरामशी या. तर नाणेफेकीचं कौलसाठी टायगर स्पोर्टचे कॅप्टन अजय मनोज लेबन, बालाईपाड्याचे कॅप्टन, दोघांनी संपर्क साधायचे. आणि तसंच रेश्मा मायकर यांनाही विनंती करतो तयारीने राहावं. चेंडू ऑन साईडला अजून एक षटकार. धावांचा पाऊस सातत्याने पडतो या ठिकाणी. ओम नमः शिवाय, जिस मोहन माया जाल का वो भक्त है महाकाल का. महादेवाचं नाव सातत्याने चेंडू जातोय. बघायचं अजून एक षटकार बघायला मिळणार का. इट इज अ बाउंड्री, बट श्रीकांत भोईर बाउंड्रीचा सिग्नल करत असताना धावांचा वेग सातत्याने या ठिकाणी वाढतोय. धावा पोहोचतायत मैदानावरती आपण बघतोय. धावसंख्या पोहोचली ती 75 वर. प्रशांत आदवडेला आल्याबरोबर नाणेफेकीचा कौल घ्यावा लागणार आहे. सकाळपासून रेश्मा मायेकर घेत होती, आता प्रशांत आदवडे आमचे लाडके शिष्य चिपळूणचे समालोचक या ठिकाणी आता विरारला राहतात. ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतील. पहिल्या दिवशी प्रशांत आमच्या बरोबर होता, मात्र प्रशांतने फोन केला गाडीतून. 11 11:30ला पोहोचले ते दादरला. मी म्हटलं आरामशे, घाई करू नको, नंतरचा जो प्रेशर आहे तो तू घे. व्हेरी गुड कॉमेंटेड इन हिंदी इन मराठी. आदावडे पत्रकार पण आहेत. पॅटर्न पॅटच्या मध्ये बॉटम मॅन ऑन साईडला वळवलं आहे. क्षेत्ररक्षक मागे आहेत. बॅक मिड विकेटला फार वेगाने येईपर्यंत फिल्डर होते जगदीश. ओव्हर थ्रो. प्रमोद शेडगे थोडे जास्त जेवण जेवतील आज. अतिशय चांगलं समालोचन केलंय मागच्या काही दिवसांमध्ये प्रमोदने. प्रमोद भीमराव शेडगे. तर एकंदरीत षटक पूर्ण झाले मैदानावर. 4 षटकानंतर धावसंख्या झाली मैदानावरती ते 77 फॉर द लॉस ऑफ 2. दोन्ही मॅन्युअल आणि आम्ही कम्प्युटर दोन्ही चेक करून या ठिकाणी स्कोरिंग सांगतो. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही व्यासपीठ बघताय, ज्या ठिकाणी सगळे मान्यवर बसलेत. हुसेनजी बसलेत. मागे तुम्ही आमच्या अंपायरना बघतायत. पुढे सगळे आमचे मान्यवर जय पाटील, अल्पेश घरत, मौनिशचे अत्यंत क्लोज फ्रेंड सगळे या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना त्याच वेळेला गेटमधून मान्यवर सातत्याने येत आहेत. धन्यवाद डीजे. तर प्रेक्षक ज्यांची वाट बघत होते, सोशल नेटवर्कमध्ये अत्यंत पॉप्युलर असा खेळाडू, फक्त नेटवर्कमध्येच नाही ऑन दी ग्राउंड सुद्धा, ज्याचं करिअर जवळून बघायची संधी मला मागच्या काही वर्षांमध्ये 30 वर्षात लाभले. असा मी स्वतः फॅन आहे. कृष्णा सातपुते ऑन द ग्राउंड. स्वागत आहे कृष्णा, सुस्वागतम कृष्णा. वन ऑफ द ग्रेट लिजंड क्रिकेटर ऑफ टेनिस वर्ल्ड. जलीश शेख ब्युटिफुल लेदर प्लेयर. स्वागत. पालघर तालुका क्रिकेट असोसिएशन त्यांचंही स्वागत आहे. जसं नाव तशी फलंदाजी कृष्णाची. मला अभिमान आहे. मी जवळजवळ 25 वर्ष कृष्णासाठी कॉमेंट्री केली मी आणि हरीश पंड्यानी, आणि कधीही त्यांनी प्रेक्षकांना निराश नाही केलं. एक काळ कृष्णा आणि रामगुडे, सातपुते आणि रामगुडे जे उतरायचे
आणि काय अटॅक करायचे. आत्ताच रतन बुवाला 100च्या पलीकडे धावा कुठल्या होत्या. अविनाश रामगोडे आणि कृष्णा सातपुतेने. डिंगडॉंग प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग म्हणून हा संघ भरपूर वर्ष तुम्हाला ओळखीचा होता. या संघातून कृष्णाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. कृष्णाचे एक जवळचे मित्र आहेत अनिल मोरे, फार मोठे फॅन आहेत त्यांचे. लेग ब्रेक होतोय लेफ्ट हँडरसाठी, चेंडू पडल्यानंतर वेगाने बाहेर जातोय. सोशल नेटवर्कमध्ये 10 लाखाच्या पलीकडे त्याचे फॉलोअर्स आहेत कृष्णा सातपुतेचे, आणि इज अ व्हेरी पॉप्युलर क्रिकेटर इन सोशल नेटवर्क. आम्ही त्यांचा फेसबुक फॉलो करत असतो. कृष्णा प्रत्येक स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स झाल्यानंतर ते सगळे परफॉर्मन्स टाकत असतात. आणि आज कृष्णा सातपुतेला इन ॲक्शनमध्ये तुम्ही कुशी 11 या संघातून खेळताना बघू शकाल. अल्पेश शाह यावेळेला चेंडू पडल्यानंतर चेंडू जातोय मागे, डावी एसटी बीट करून चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर जाणार आणि त्या ठिकाणी चेंडू चुंबन घेत असताना आपण बघू शकतो ही स्पर्धा मौनीश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ आहे. आणि त्यांच्याच कटआउटला त्या ठिकाणी केस करताना चेंडू खाली पडतोय. वाईटचा इशारा, त्यामुळे वाईटचा इशारा. अवंतर धावा भरपूर मिळत आहेत आणि धावसंख्या सरकते ती मैदानावर 82 या धावसंख्येवर. कृष्णा मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतात. म्हणजे त्यांचा पॅटर्न शॉट ऑफ साईडला क्लासिक खेळतात, ऑन साईडला सुद्धा स्पेसिफिकली MS स्टाईलमध्ये काही जे शॉट्स असतात त्यांचे ते बघण्यासारखे असतात. आयडल आहेत तरुणांचे. तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा, कारण कृष्णा साता समुद्रापलीकडे जाऊन 10 PL मध्ये सुद्धा वेगळा परफॉर्मन्स त्यांनी दाखवला. भारत पाकिस्तानचा सामना तो डोळ्यासमोर तुमच्या उभा असेल. टर्न होतोय विथ द टर्न ऑन साइडला लॉफ केलं डावकऱ्या फलंदाजाने. चेंडू जातोय डीप मध्ये. इट इज अ 6. 6 धावा. धावसंख्या पुढे सरकते ती आता 89 वर. तर या आपण स्वागत घेणार आहोत कृष्णा सातपुते याचं. मी विनंती करतो अल्पेश मोरेश्वर भोईर यांना की त्याने कृष्णा सातपुते यांचं सन्मान चिन्ह देऊन गौरव करावा. वन ऑफ द ग्रेटेस्ट पॉप्युलर अँड मॅग्निफिसंट प्लेयर हु वर्क व्हेरी हार्ड. कृष्णा पॉप्युलर आहे पण त्याच्या मागे त्याची तपस्या, मेहनत, त्याग, कुटुंबाची साथ, मित्रांची साथ हे मी पाहिलंय. डोळ्यामध्ये चेहऱ्यामध्ये असेही पाहिले, डोळ्यात अश्रू पण पाहिलेत कृष्णाच्या. सच अ हार्ड वर्किंग क्रिकेटर, मॅग्निफिसंट प्लेयर विथ लॉट ऑफ सोशल नेटवर्क फॉलोअर्स. अल्पेश या ठिकाणी शाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करत असताना त्याच्याबरोबर कामनेश सुद्धा आहेत आमचे या स्पर्धेचे मार्गदर्शक. कामनेश संजय राऊत या ठिकाणी कृष्णा सातपुते यांना शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन कृष्णा याचं स्वागत करत असताना. स्वागत आहे कृष्णा, सुस्वागत. माझे आणि हरीश पांडेचे लाडके प्लेयर, वन ऑफ द ब्युटिफुल क्रिकेटर. एंटरटेन करतील तुम्हाला आणि त्यांना वॉच करा. पुढची पिढी ते येते सफायला, त्यांनी नक्कीच कृष्णाला फॉलो करावं. कृष्णाकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. मग ते एक महाभारत असो, भगवद्गीता असो किंवा क्रिकेट असो. पुढचा चेंडू टर्न होतोय, क्रॉस द लाईन खेळतायत. लेग ब्रेक होतोय, नॅचरल ऑफ ब्रेक आहे लेफ्ट हँडर साठी. तो लेग ब्रेक आपण बघतोय कारण गोलंदाज आसिफ हुसेनजी यांच्याच कुटुंबातले. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला हुक केलंय. क्षेत्ररक्षक जज करतायत, त्या ठिकाणी जेल असणार नाही कारण त्या पद्धतीने जज करत आहे तेव्हा लक्षात आलं चेंडू पकडू शकणार नाही. चेंडू खाली पडतोय. 2 धावा. फिरकी गोलंदाज, काही गोलंदाज यशस्वी झाले, काही गोलंदाजांना जास्त धावा दिल्या. या षटकात किती धावा गेल्यात बघूया. पहिल्या षटकात 13, फकीराच्या षटकात एकंदरीत 24, त्याच्यानंतर 18, त्याच्यानंतर आपण बघतोय आता 26 धावा. आसिफने 26 धावा दिलेले आहेत. त्यामुळे धावसंख्या आपण बघतोय 100च्या पलीकडे. हा एक 6वा संघ येतोय ज्यांनी 100च्या पलीकडे धावा केलेत. हायएस्ट स्कोर कृष्णा सातपुते यांच्या माहितीसाठी 6 ओव्हरमध्ये 117 धावा कुठल्या गेलेत आणि हायएस्ट पार्टनरशिप 89ची आहे फर्स्ट विकेटसाठी. आणि तसंच आत्तापर्यंत 11 खेळाडूंनी हाफ सेंचुरीज केलेले आहेत आणि एका गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकले आणि हॅट्रिक सुद्धा घेतलेला आहे.
धावसंख्या सरकते ऑफसाईडला. लक्ष लावू दे ना आमचं. संघाना 10व्यांदा ही अनाउन्समेंट केली आम्ही. टायगर स्पोर्ट्स अजय मनोज 11 बालईपाडा. कृष्णाला पण ही गोष्ट माहिती आहे, पण कृष्णा इज अ डिसिप्लिन क्रिकेटर. वेळेवर पोचतात, वेळेवर खेळतात, शांत राहतात, जास्त बोलत नाही. ते जे काय बोलते त्यांची बॅट बोलते नेहमी मैदानावरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थँक्यू फॉर कृष्णा. अनिल मोरे म्हणून पैठणचे एक मित्र आहेत ज्यांनी मला फोन केला होता. हरीश आणि कृष्णाच्या माध्यमातून ते आमचे जीवलग मित्र झालेत. ते एकंदरीत धावा झालेत ते 104 धावा आणि 105 धावांचा एक डोंगर या ठिकाणी दिलेला आहे. फार मोठं जिंकण्यासाठी मैदानावर अजूनही चालू आहे. फलंदाज बाद झालेत आणि टप्प्याटप्प्याने धावसंख्या अजून वाढेल या बाबतीत शंका नाही. जसं मी उल्लेख केला 117 धावा हायएस्ट स्कोर बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर आपण 114 पाहिला, त्याच्यानंतर 104 पाहिला, 108 पाहिला, 101 पाहिला, चेस पण झालं 101. आणि या ठिकाणी बघायचं आहे हे जे धावा टप्प्याटप्प्याने वाढत आहेत ते कुठल्या पद्धतीने चेस केले जात आहेत. 111 उमरोली आणि स्टुडंट स्पोर्ट्स गो टू 11 असं बघताय. उमरोली बॅटिंग करते. भरपूर वेळा फेसबुकमध्ये कृष्णाचा भरपूर फॉलोअर्स जे आहेत बघत असताना त्यांना ती ग्लॅमर दिसते, पण ते सुद्धा प्रसिद्धीपासून जास्त लांब राहतात. मात्र ही त्यांची मेहनत आहे, त्याच्या कुटुंबाची मेहनत आहे, त्यांची मेहनत आहे. फिटनेस बघा आजही काय ठेवलं आहे त्यांनी. काही मुलांचे करिअर, काही खेळाडूंचे करिअर सातत्याने घडताना पाहिलंय. सुरुवातीचा डिंगडॉनचा संघ मला आठवत आहे सुप्रीमोमध्ये ज्या पद्धतीने खेळला होता आणि पराभूत झाला, जवळ येऊन सुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होते. मात्र मेहनत घेतली, प्रेक्षकाची मनं जिंकली होती त्या लोकांनी. अतुल डोंबाळेचे 6 विकेट अजूनही लक्षात आहे माझ्या. चेंडू ऑन द लाईन पोहोचलेत फलंदाज, मात्र टू द फील्ड. त्या ठिकाणी फलंदाज मैदानावर बाद. नावाला तुमच्या डिमोन आली ओ शेट, तुम्ही नादच केलाय ते ओ शेट, तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. धन्यवाद डीजे. संजू मामा यांचे चिरंजीव कामने संजय राऊत या स्पर्धेचे मार्गदर्शक निमंत्रक सगळी माहिती देत असताना कृष्णा सातपुते यांना तसंच रोनिल सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित. क्लासिक क्रिकेटर, लेदर क्रिकेटर. आताच रोनिलने मला माहिती दिली की पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून T20 MCA मान्यता प्राप्त स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे बिपिन पाटीलच्या ग्राउंडवर. मागच्या वर्षी ती 11 दिवस आम्ही लेदर क्रिकेट कव्हर केली होती. खूप सुंदर स्पर्धा झाली. अप्रतिम कामगिरी सगळ्या खेळाडूंनी दाखवली. स्वतः भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव अर्जुन तेंडुलकर हे स्वतः खेळले होते. मला विराज बिपिन पाटील आणि अजूनची पार्टनरशिप अजूनही डोळ्यासमोर उभी आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. रोनिलचं धन्यवाद व्यक्त करतोय कारण जीवदानीचं मैदान इतकं सुंदर झालंय आता आणि मागच्या काही वर्षांमध्ये नारंगीचं ग्राउंड सुंदर झालंय आणि आप्पाच्या माध्यमातून तसंच नानांच्या माध्यमातून बाईंच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मैदानं वाढत आहेत. इंटरनॅशनल स्विमिंग पूल सुद्धा आपण बनवलं आहे. लवकरच स्टेडियमचा एक प्रोजेक्ट आहे विरारमध्ये. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये खाली राहतोय. माझे अत्यंत एक जीवलग मित्र आहेत होते दिलीप माणिक बाबर. खूप वर्षापूर्वी, जवळजवळ मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्हाला दिलीप बाबर यांच्या माध्यमातून भाई ठाकूरना भेटायची संधी प्राप्त झाली. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. फकीरा ओ फुल टॉस आहे, ऑन साइडला लॉफ केलंय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. इट इज अ बिग 6. येस, बीमरचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कृष्णाच्या माहितीसाठी 2 रिव्ह्यूज आहेत, मात्र हे बीमरसाठी आहे, रनआउटसाठी आहे आणि बाउंड्रीसाठी आहे. मात्र कॉट बिहाइंडसाठी किंवा LBW वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. PC पाटील MCAचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल अंपायर या ठिकाणी चेक करत आहेत की तो भीमर आहे की नाही.
2 मिनिटं एवढं होते. आले कॅप्टन आले. हो कर ना. कर ना. प्रशांत कर. टायगर स्पोर्ट आणि अजय मनोज 11 टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये यायचे, कारण 6 षटकं समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जातो आहे. टाइगर स्पोर्ट और अजय मनोज 11 के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए. प्रशांत दादावडे यांचा आवाज ऐकलाच. एक अत्यंत लिजंड प्लेयर आहेत आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये. त्यांचं नाव आहे विनोद किणी. ही हॅज क्रिएटेड लॉट ऑफ मिरॅकल्स, लॉट ऑफ ब्युटिफुल मेल अँड फिमेल प्लेयर्स फॉर द क्रिकेट ऑफ मुंबई. चिमाजी अप्पाच्या मैदानावर प्रशांत दादावडे यांची मला ओळख करून दिली. म्हणाले बाळा प्रशांतला बरोबर घे, पत्रकार आहेत, चिपळूण आहेत, त्यांना बरोबर घे, त्यांना चांगला समालोचक बनव. आणि मला अभिमान आहे, पहिली स्पर्धा त्यांनी रतनबुवाची केली होती. चेंडू ऑन साईड आपण पूल केले, चेंडू जातोय, बीट झालेत फील्ड, 4 धावा. इट इज अ बाउंड्री. मोनिश राऊतच्या स्मरणार्थ सामना भरलाय क्रिकेटचा, हातभार लागलाय खुशी लेवन अल्पेश भोईर दादाचा. मोनिश राऊतच्या स्मरणार्थ सामना भरलाय क्रिकेटचा, हातभार लागलाय खुशी लेवन अल्पेश भोईर दादाचा. धन्यवाद डीजे. मनीष संजय राऊत यांचं अत्यंत सुंदर गाणं. मनीषच्याच नावाने ही स्पर्धा स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी आयोजित आमदार चषक विरातन बुद्रुक टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य महासंग्राम 2022. मोनिश आमच्यामध्ये नाही असं जाणवतच नाही हो. रोनील इथे बसलाय, अत्यंत लाडका मुलगा सगळ्यांचा, संजू मामा यांचा. तर वळूया आपण प्रशांत आदावडे यांच्याकडे. टॉस होणार आहे. धन्यवाद सर. आपण निश्चितच या ठिकाणी बालसुब्रमण्यम अय्यर जे लिजंड कॉमेंटेटर त्यांचा आवाज ऐकत होता. आणि आता आपण जाऊया आमदार चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. आज ग्रँड फायनल या स्पर्धेचा आहे आणि 2 मातब्बर संघातील लढाई, टायगर स्पोर्ट आणि अजय मनोज 11 वालेपडा या 2 संघादरम्यानची लढाई असणार आहे. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय डॉक्टर जागृत ठाकूर सरांना, त्याचबरोबर प्रतीक ठाकूर या ठिकाणी आहेत. आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अजय मनोज 11 टीमचा कॅप्टन प्लीज. टायगर स्पोर्ट संघाचे कॅप्टन या ठिकाणी पुण्या दाखल झालेले, तर दुसऱ्या बाजूला आपण अजय मनोज 11 संघाचे कॅप्टन देखील येताना पाहतो आहे. राहुल आपलं स्वागत आहे. पिण्या आपलं स्वागत आहे. जागृत ठाकूर जे आपले प्रसिद्ध डॉक्टर, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तत्पूर्वी राहुल एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पिण्या आहे. दोन्ही संघांची नावं या ठिकाणी लिहिली गेलेली आहेत. तिथे आपण साईन करायची आहे. साईन आपण बघू शकता. राहुल थँक्यू व्हेरी मच. टायगर स्पोर्ट संतोष पिण्या साईन करत असताना आपण ही दृश्य बघतोय. आपण टॉस पाहू शकता. खुशी 11 एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला आमदार चषक. तर टॉस केला जातोय डॉक्टर जागृत ठाकूर यांच्या शुभ हस्ते. आमदार चषक अशी मागणी केली आहे, तर खुशी या ठिकाणी आली, कारण आपण बघू शकता अजय मनोज 11 संघाच्या बाजूने टॉस जातो आहे. मी जागृत ठाकूर सरांना विनंती करेन, सर आपण व्यासपीठावरती असतं सभा. प्रतीक ठाकूर यांनाही विनंती आहे, आपण देखील असतं सभायचं आहे. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. अजय मनोज 11 संघाचा कॅप्टन खुश असेल. आपण टॉस जिंकला, काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. यावेळेला प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील बघितलं तर दिग्गज खेळाडू आहेत. अशा वेळेला या संघासमोर खेळताना तुमच्याकडे कोणते असे खेळाडू आहेत जे दर्जेदार कामगिरी करतील, या मैदानावरती चांगली गोलंदाजी करतील? प्रथमेश ठाकरे, सूरज पष्टे आणि स्वतः मी. एखादा असा खेळाडू जो आज स्पेशल आहे तुमच्यामध्ये? अक्षय कासार. अक्षय कासार, त्याच्याकडे नजर असतील. तर दुसऱ्या बाजूला किती धाबा तुमच्यासाठी मापक असतील त्यानंतर चेस करण्याकरता? 60-65. तुम्हाला किती वाटते की आपण ज्या धाबा करू त्यानंतर आपण डिपेंड करू शकतो? 80 झाले तर नक्की, 60 झाले तरी डिपेंड करू शकतो, कारण की बॉलर चांगले आहेत. कोणते असे बॉलर आहेत आणि बॅट्समन आहेत? गुजरातचे बॉलर आहेत, मोईन पटेल वगैरे.
मितेश दरबार वगैरे आहेत. आणखीन काही सरप्राईज आहे तुमच्यामध्ये? बॅट्समन ॲड झाले किरण पवार. किरण पवार तर जास्त या ठिकाणी आता चर्चा करणार नाही, कारण बरंच काही मैदानामध्ये घडणार आहे. तर टॉस झालेला आहे. अजय मनोज 11 संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला है. सिक्का उछला और अजय मनोज के 11 के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम फील्डिंग करेंगे, सामने तगड़ी टीम है, मजा आएगा. और इन्होंने कहा कि 60 अगर बनते तो हम एक बार फिर चेस करेंगे. लेकिन पिने ने कहा कि अगर 80 बनेंगे तो मजा आएगा. एक बार फिर किरण पवार जो खास करके कल अगर देखें तो चैंपियन ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज बने. तो यहाँ अगर देखें बहुत सारी चीजें होने वाली है. मैदान के अंदर बैटल जारी है. चलते एक बार फिर कॉम्बॉस की तरफ. धन्यवाद प्रशांत अदौड़े जी, बहुत ही अच्छे हिंदी कॉमेंट्री करते हैं. अभी थोड़ी देर में हम दोनों की हिंदी आप सुनेंगे. वळूया पुन्हा एकदा आपल्या मातृभाषाकडे, कारण मराठी गौरव दिवस होता काल भाषेचा. ओव्हर द विकेट चेंडू ओव्हर पिच झेल असणार. समोर क्षेत्ररक्षक अक्षय पहिलाच धक्का देत असताना एक चांगला झेल पकडून. धन्यवाद डीजे. तर सामना सुरू झाला. 116चा टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट बघायला मिळाले. या ऐकूया पहिल्या दिवशी जे आमच्याबरोबर या ठिकाणी जबरदस्त एंटरटेन केलं मराठी हिंदीमध्ये प्रशांत अदावडे, पत्रकार आणि समालोचक आहेत. आताच रत्नागिरी चॅम्पियनशिप करून आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ऐकूया आणि थोड्याच वेळात आम्ही आमचं लंच झाल्यानंतर त्यांना साथ देऊ आणि अजून तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. थँक्यू. शुक्रिया सर. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2022 और अब जाकर मैदान के अंदर टोटल बड़ा है. क्या बैटर भी बड़ा बन जाएगा. देखने वाली बात है जिस तरह से ये मुकाबला है. 116 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अजय मनोज 11 टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूँ, प्लीज कॉम्बॉस की तरफ आइए. और टीम के बाहर गेंद सुंदर तरीके से पॉइंट के ऊपर से खेलते हुए, और गेंद एक बार फिर देखिए तो अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई थी. गेंद बॉडी लाइन की तरफ जाते भी 4 रनों के लिए. ये बड़ा मुकाबला होगा जिस तरह से वंश 11 उमरोली और स्टूडेंट 11 के बीच मुकाबला है. स्टूडेंट स्पोर्ट गो टू 11. इस बार ब्रॉकोल में गेंद थी ऑन साइड की तरफ खेलते हुए. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. मिड विकेट क्षेत्र की तरफ 1 रन का इजाफा. तुषार आज जल्दी आउट हुए. उसके बाद में किरण और राहिल मैदान के अंदर है. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए राहिल आए हैं. रन संख्या कुल मिलाकर 5 रन. जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है, इसीलिए पावर प्ले के जो ओवर है बहुत क्रुशियल साबित हो सकते हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पंकज. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे, सफल हुए थे बल्लेबाज. फिलहाल देखिए ऑन स्क्रीन जिस तरह से सफल होके ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे. किरण के पास काबिलियत है. अभी फ्रेंडशिप कप चुपलू पवन तालाब के मैदान पर इन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था. कॉन्फिडेंस है. पिछले साल इसी मैदान पर हीरो बने थे. हवा में खेलते हुए हेलीकॉप्टर उड़ाया. लॉन्ग ऑफ की तरफ अक्षय है और ले लिया कैच. पालन को विकेट मिलेगा और बल्लेबाज बहुत बड़ी सफलता खास करके किरण के तौर पर मिलती हुई. बड़ा झटका लगा. गॉन. लक्ष्य अगर बड़ा है तो बिल्कुल एक बार आपको साझेदारी बनाने की भी जरूरत है, तब जाकर मजा आएगा. आमदार चषक 2022 में आज स्टूडेंट 11 स्पोर्ट गो टू 11 एक बार फिर देखिए गोटू शेख, जिनका बहुत ही बड़ा योगदान रहता था. जब एक बार फिर वो मंच की तरफ आते थे, बहुत सारे इनाम लगाते थे और बहुत सारी ऊर्जा कॉम बॉक्स में होती हो, और एक बार फिर बहुत सारी ऊर्जा एक बार फिर मैदान के अंदर बहुत सारी चीजें होती. खास करके गोटू शेख आज हमारे पास नहीं है, लेकिन यादें अभी भी है. बहुत सारी चीजें हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. पालन गेंदबाजी करते हुए.
वो गेंद को ऑन साइड की तरफ स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेलते हुए पीछे कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद बाउंड्री के बाहर जाएगी, 4 रन। थैंक यू डीजे। इस वक्त अगर देखें तो बल्लेबाजों को रन तो बनाने पड़ेंगे, विकेट ज्यादा गिरे हैं। पहले ओवर का खेल मैदान के अंदर, रन संख्या कुल मिलाकर 9 रन। जीतने के लिए 116 रनों की जरूरत है और पालिन की काबिलियत है, वो बाउंसर बहुत अच्छा डालते हैं। एक बार फिर लेंथ अच्छी गेंदबाजी करते हैं, तो जो 2 मीटर का एरिया है, 4 मीटर का एरिया, वो 8 मीटर का एरिया बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं पालन, और ऊंचा कद है तो अहम एक्शन से गेंदबाजी करते हैं। पहले ओवर में 9 रन, 2 विकेट के नुकसान पर सफल। ओवर का खेल समाप्त होता बाद तुषार और किरण, ये जो प्रारंभिक बल्लेबाज थे, आज कुछ अच्छी पारी अपनी टीम के लिए नहीं खेल पाए। राहिल के बल्ले से 2 चौके आए हैं 9 पर बल्लेबाजी करते हुए। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं रियान। अंदर चषक 2022 आज का इंपॉर्टेंट दिन सबके लिए। देखिए जैसे जैसे सूरज की रोशनी कम होती जाएगी, दूधिया रोशनी में यह टूर्नामेंट आप देखेंगे, और पहली बार इस विराटन के मैदान पर आप ये फ्लड लाइट में मुकाबले देखेंगे। दूधिया रोशनी में पहली बार ये टूर्नामेंट खेला जाएगा। गेंदबाजी में परिवर्तन, अक्षय को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज रियान। राहिल ने आखिरी गेंद पर एक बहुत ही बेहतरीन शॉट खेला था, तो वो अब 9 स्ट्राइकर इन पर हैं। लक्ष्य बहुत बड़ा है, तो एक विस्फोटक पारी खेलने की जरूरत है बल्लेबाजों को, और विकेट के ऊपर खड़े रहने की भी जरूरत। फ्लाइंग स्वीप, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद, और टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे नहीं है। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या 9 रन, 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है। अक्षय गेंदबाजी करते हुए रियान के लिए उसी अंदाज में खेलना चाहते थे, टिप ऑफ टाइम के बाहर है। गेंद को रीड करना बहुत जरूरी है, मन बना के खेल रहे हैं, और इसीलिए थोड़ी सी परेशानी कि टिप्पा देखिए काफी ऑफ टाइम के बाहर सफल होकर खेलने का भी प्रयास कर रहे हैं बल्लेबाज रियान। अक्षय की अच्छी गेंदबाजी, ओ टिप्पा एक बार फिर ऑफ टाइम के बाहर सफल हो रहे हैं, तो इसीलिए थोड़ी परेशानी है। गेंद को रीड नहीं कर पा रहे कि गेंद कहाँ आ रही है। एक बार फिर ताकत का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज रियान। सुंदर गेंदबाजी, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। ओ टिप्पा खाने के बाद एक बार फिर गेंद ज्यादा एक बार हरकत तो नहीं कर रही है, लेकिन पैरों की जो मूवमेंट है कि गेंद की तरफ नहीं आ रहे बल्लेबाज। आना चाहते थे, लेकिन उससे पहले अगर देखें तो गेंद विकेट कीपर के दस्तार की तरफ जाते। लगातार 4 बिंदी गेंदें आई हैं। अच्छी जानकारी देते हमारे स्कोरर। इस वक्त राइट आर्म ओवर द विकेट, और टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, ये 5वीं बिंदी गेंद है। क्या मेडन ओवर आएगा? डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है। शॉट खेलने से पहले गेंद की लंबाई, लेंथ, लाइन को देखने की जरूरत है। गेंद को रीड करना बहुत जरूरी है। गेंद को रीड नहीं कर रहे, अपने ताकत का इस्तेमाल कर रहे हैं। इस बार देखे वेट किया, उसके बाद में बहुत ही सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर, 6 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक। सत्रह तो खतरा है, और पहले 2 ओवर में केवल 17 है, तो टोटल बढ़ा है। सर क्या लग रहा है जिस तरह से ये ओवर घटा? रन संख्या कुल मिलाकर 15 रन बने हैं, तो 101 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जैसे कि हमने पूरे इस टूर्नामेंट में देखा कि आमदार चषक में ये छठा टीम है जिन्होंने 100 से भी ज़्यादा रन बनाया। हाईएस्ट स्कोर हमने 117 रन दिखे थे। यहाँ पे आप देख सकते हैं 116 का टारगेट दिया गया है, और जैसे आपने कहा कि 2 ओवर में 17 रन बन गए, तो रन बनते हैं, कोशिश करना बहुत ज़रूरी है, देखना है। लेकिन बड़े स्कोर चेस एक ही बार हुआ है 100 से ज़्यादा, उससे ज़्यादा टीम ने बड़े स्कोर को चेस नहीं किया है अभी तक। बिल्कुल, इस वक्त पालन तैयार है और फाइलिंग पर खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग तो नहीं कर पाए, 1 रन का इजाफा। एक बात है, अक्षय ने जिस तरह से पिछले ओवर में गेंदबाजी की है, तो 116 की तरफ जाना है, तो बल्लेबाज के मन में एक ही है, बड़े शॉट खेलना, वो इनके जहन में था, इसलिए ताकत का ज्यादा इस्तेमाल हो रहा था। या क्योंकि 117 रन जब आपके सामने बनाने पड़ते हैं, तो आपको 20 रन बनाने हैं प्रति ओवर के पीछे। तो अगर आप स्टार्टिंग से अगर अटैक नहीं करेंगे तो पीछे पड़ सकते हैं, और अगर आप एक बार पीछे पड़ गए तो आपके ऊपर दबाव बढ़ सकता है।
ये स्ट्रोक अच्छा है, सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच खिलाड़ी है लॉन्ग ऑफ पर, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शक ये स्ट्रोक 6 रन। थैंक यू डीजे। प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे, पंकज पालन गेंदबाजी कर रहे, रियान एक बार फिर इनके बल्ले से 2 छक्के। अब देखिए इससे पहले जो ताकत लगाई थी, अब जाकर टाइमिंग के ऊपर निर्भर है। परिणाम आपके सामने है, 2 बार गेंद को रीड किया, पोजीशन में आए, उसके बाद में जबरदस्त स्ट्रोक। या बहुत ज़रूरी है, लिमिटेड डोज में आपको आपके स्ट्रोक जल्दी खेलने पड़ते हैं, जल्दी लाइन एंड लेंथ को पहचानना पड़ता है। अच्छा आई साइड, अच्छा फुटवर्क बहुत ज़रूरी है। अगर ये होगा तो ही आप अच्छी तरह से बैटिंग कर सकते हो। और हमने पिछले 6 दिन में देखा है, जिस हिसाब से पार्टनरशिप हमने 69 रन की देखी, 80 रन की देखी, 84 की देखी, तो जो प्लेयर्स है बेहतरीन क्रिकेट खेल रहे, अच्छा क्रिकेट खेल रहे। रियान ऑन स्ट्राइक। ओ कहा चले गए थे भाई, पालन है ऊंचे कद के, ऊंचे सोच के गेंदबाज। 100 सोनार की, 1 लोहार की, 4 ओखा निश्चित करते हुए अच्छा खेल रहे थे। और ये खराब शॉट एक बार फिर काफी ऑफ टाइम के बाहर आए थे, गेंद को एक बार फिर रीड नहीं कर पाए और पालन ने रीड कर दिया। सुंदर गेंद। थैंक यू डिजेब। सर एक बार फिर देखिए ऑफ टाइम के बाहर रहते तो टेलीग्राम गेंदबाज को मिला, इसका फायदा इनको मिला। नहीं यकीनन पंकज का मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा, उन्होंने आखिरी वक्त तक बैट्समैन जो है उसके फुटवर्क को उन्होंने रीड किया आखिरी वक्त तक, और फुटवर्क को रीड करने के बाद वो गेंद दे सकते हैं लास्ट मोमेंट में लेग स्टंप को छूती हुई, चुंबन लेती हुई। तो ऐसे 5 बार हुआ है इस टूर्नामेंट में कि गेंद पैर के पीछे से लेग स्टंप को उड़ाया बॉलर्स ने। बिल्कुल अच्छा खेल रहे थे, 2 शॉट बहुत बढ़िया तरीके से इन्होंने खेलते, उसके बाद में कंसंट्रेशन में कमी, छोड़ना चाहते थे, छोड़ना और एक बार फिर खेलना, वो भी कला बन गई इस वक्त जिस तरह से ये गेंद को छोड़ा गया था रियान की तरफ से। बहुत बार बैट्समैन को ऐसा लगता है कि गेंद गिरने के बाद अपने पास आई गई, लेकिन गेंद कभी कभी दूर भी चली जाती है। तो वो बैट्समैन शफल हो गए थे, ऑफवर्ड मिड स्टंप पे आ गए थे, लेग स्टंप को उन्होंने छोड़ दिया था। इसी बात को पंकज ने रीड किया और उनको बोल्ड किया। इसके बाद में जो आने वाला मुकाबला है अजय मनोज 11 वालीपाड़ा, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। टाइगर स्पोर्ट की टीम भी तैयार है, तो मजा आएगा। अब जाकर इस मुकाबले में दबाव बल्लेबाजों के ऊपर है। नए बल्लेबाज गुरु स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार। इस बार ऑफ के बाहर गेंद थी, ऑन साइड की तरफ कहते हैं, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को रोक लिया है। 1 रन लेने का मौका बिल्कुल है दोनों बल्लेबाजों के पास। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 23 रन 3 विकेट के नुकसान पर। नंबर 5 पर गुरु हैं, एक तरफ राहिल अच्छी पारी खेल रहे हैं, 9 पर बल्लेबाजी करते हुए। रिहान ने कुछ बिंदी गेंदें खेली थी, उसके बाद 2 अच्छे स्ट्रोक भी आए हैं उनके बल्ले से। ओ ज्यादा आगे गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा, अच्छा वेरिएशन कर रहे हैं, अच्छा मिश्रण कर रहे हैं खास करके इस वक्त पालन। और एक बार फिर देखिए विकेट गिरे हैं, तो बल्लेबाजों के ऊपर दबाव है। वंश 11 उमरोली बनाम स्टूडेंट स्पोर्ट गो टू 11 गो टू शेख। सर आपको तो बताने की जरूरत नहीं है, इसकी तरफ मैं जरूर आऊंगा। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पंकज तैयार। ये भी बहुत अच्छी गेंद है और गेंद लगी स्टंप को। 1 रन तो जरूर मिलेगा, 1 रन के साथ एक बार फिर स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ, लेकिन ज्यादा रन चाहिए। पालन का ये ओवर अच्छा घटता हुआ, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। एक छक्का जो आया था उसके बाद में कमबैक कर रहे हैं। ये कमबैक है या वेलकम बैक है, इसका पता तो एक बार फिर ये आखिरी गेंद जो है इसके बाद में चलेगा। रन संख्या कुल मिलाकर 25 रन 25। क्या ओवर समाप्त हुआ? बिल्कुल इस वक्त ओवर समाप्त हुआ, ये आखिरी गेंद थी। तो रन संख्या 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 25 रन 3 विकेट के नुकसान पर। सर मैं आपकी तरफ आ रहा हूँ, गो टू शेख जो एक बहुत ही जबरदस्त ऐसा एक हस्ती थे जो मैदान के ऊपर रहते थे, मंच की तरफ रहते थे, सबका हौसला बुलंद करने का काम करते थे। नहीं, जैसा मैं हमेशा कहता हूं कि जो लीजेंड प्लेयर्स है उनको हमेशा आप प्राइड और ऑनर और रिस्पेक्ट देना बहुत ज़रूरी है, क्योंकि देखिए एक ज़माना में इन्होंने अच्छा क्रिकेट खेला है, उसी बेस के ऊपर अभी का जो क्रिकेट है वो ट्रैवल कर रहा है, आगे बढ़ रहा है, इसको ध्यान में रखना पड़ेगा। और इसी मैं हमेशा ये बात कहते आया हुआ आज के जितने यंगस्टर्स हैं उनको कि जो लीजेंड प्लेयर्स है उनको रिस्पेक्ट कीजिए, क्योंकि उन्होंने एक ज़माना क्रिकेट को ऊपर लाया, उसके ऊपर पर ये क्रिकेट पॉपुलर हो रहा है, क्रिकेट में बहुत सारा पैसा भी आ रहा है, बड़े पैमाने में क्रिकेट अरेंज हो रहे हैं। अच्छी गेंद पालन का, एक बार फिर पीछा कर रहे हैं, पालन नहीं छोड़ने वाले हैं।
तो बल्लेबाज को बैक टू द पेवेलियन जाना पड़ेगा। गुरु बैक टू द पेवेलियन और एक झटका लगता होगा गॉन्ग। शुक्रिया डीजे। इस वक्त दबाव पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर है। अच्छी गेंदबाजी अक्षय की तरफ से। गुरु जो कुछ ज्यादा अच्छा नहीं कर पाए, अच्छा परफॉर्म नहीं कर पाए, तो इसलिए अब परेशानी। नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज नौशाद। फील्डिंग देखे तो इस वक्त फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी, गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर है। अब लेफ्ट हैंडर है तो फील्डिंग में और बदलाव, क्योंकि इससे पहले बहुत सारे खिलाड़ी जो आप देख सकते थे राइट हैंडर थे, अब जाकर लेफ्ट हैंडर मैदान के अंदर है। स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार बल्लेबाज नौशाद। ऑफ के बाहर गेंद थी, बाहरी किनार लगा, लेकिन फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद। 1 रन का इजाफा, 1 रन के यहाँ एक बार फिर देखिए रन नहीं बनाए, सॉरी तो रन नहीं बनाए, एक बार फिर बाहरी किनारा लगा था। बहुत ही बढ़िया सुंदर यहाँ एक बार फिर फील्डिंग, अक्षय की अच्छी गेंदबाजी। रन संख्या फिलहाल अभी भी 25 रन, 25 लॉस ऑफ 3 विकेट। ये भी अच्छी गेंद, एक बार फिर सुंदर गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं। अक्षय और पानन के बीच सर साझेदारी बन रही है। बल्लेबाजों के लिए साझेदारी बनाने की जरूरत है और एक बार फिर एक्सीलेट के ऊपर पैर भी रखना है, मोमेंटम भी बनाना है। बहुत सारी दिक्कतें हैं मैदान के अंदर। यकीनन जब आपको 18.5 19 रन प्रति ओवर के पीछे चाहिए, तो अगर आप पीछे पड़ेंगे, देखिए अब 3 ओवर में जो स्कोर था 20 से थोड़ा सा आगे था, जहां पे 60 होना चाहिए था। अगर आप पीछे पड़ते जाएंगे तो आपके ऊपर साइकोलॉजिकल प्रेशर बाद में बढ़ सकता है और आपके विकेट्स भी गिर रहे। ये स्ट्रोक अच्छा है, कड़क है, चाबुक और गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। ब्यूटीफुल टाइमिंग। थैंक यू डीजे। राहिल के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक है, अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। इस बार भी बैकफुट पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का क्या अनुरोध किनारा लगा, बिल्कुल इस वक्त विकेट कीपर ने अच्छा कैच लिया है। तो बल्लेबाज राहिल बैक टू द पेवेलियन जाते हुए गांव सफलता मिली है। थैंक यू डीजे। आमदार चषक 2022 आप देख रहे हैं, आज ग्रँड फिनाले है और बहुत सारे बड़े खिलाडी इस मंच पर आने वाले हैं। आणि आणखीन एक सर, ज्या पद्धतीने कृष्णा सातपुते यांचा आपण विचार केला तर ही स्पर्धा ज्यावेळेला आपण बघितलं अल्पेश भोईर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित करण्याचा एक निर्णय घेतला, त्यावेळेला कृष्णा सातपुतेला आणायचा हा निर्धार होता। हो नक्कीच, कारण जसं मी उल्लेख केला, प्रत्येक विभागामध्ये जिथे जिथे आपण कॉमेंट्री करायला जातो त्या ठिकाणी प्रत्येक ऑर्गनायझर असो किंवा तिकडचा पॅकर असो, तिकडचे प्रेक्षक असो, त्यांची एकच इच्छा असते की कृष्णा सातपुतेला बघायला मिळाला पाहिजे, कृष्णा सातपुतेला बॅटिंग करताना बघायला मिळाला पाहिजे। नो डाऊट यूट्यूबला बघत असतात, लाईव्ह बघायला मिळणार एक वेगळा आनंद असतो आणि ते आनंद या ठिकाणी अल्पेशनी खरं करून दाखवलाय। यावेळेला खूप चांगला फटका सुंदर पद्धतीने बॉलरच्या डोक्यावर चेंडू सीमा पार जाईल, उत्तुंग षटकार। धन्यवाद डीजे। नाही, लोकप्रियता बघा सहजपणे मिळत नाही, त्याच्यासाठी त्याग, तपस्या, कष्ट, प्रचंड प्रामाणिकपणा, प्रचंड मेहनत ही करावी लागते। आणि डिंगडॉंग प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून भरपूर वर्ष खेळत असताना करिअर सुरू केल्यानंतर कृष्णाने मेहनत करून आपली जागा बनवली आहे आणि एक फॉलोअर तयार केले, आणि ही जी मेहनत आहे ती आजही त्यांनी तशीच ठेवली आहे वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून खेळत असताना, आणि कधी कोणालाही ते निराश करत नाहीत। जे काय शब्द देतात आणि ते पाळतात, ते पोचतात आणि खेळतात, आणि तेच महत्त्वाचं होतं। कारण यावेळेला बऱ्याच जणांच्या मनामध्ये होतं की कृष्णा येणार की नाही, अनेक ठिकाणी सातत्यानं त्याला प्रचंड मागणी देखील आहे, परंतु कमिटमेंट, शेवटी कमिटमेंट फार महत्त्वाची। तुमचं नाव झालेलं आहे, आज लोकप्रियतेच्या शिखरावरती तुम्ही या ठिकाणी विराजमान, अशा वेळेला कमिटमेंट अतिशय महत्त्वाचं होतं। नक्कीच, कारण काय महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात टुर्नामेंट आहे, दुसऱ्या कोपऱ्यात जायचं असतं, अजून एक कोपऱ्यात जायचं असतं, दिवसा खेळायचं असतं, रात्री खेळायचं असतं, प्रचंड प्रवास असतो, स्वतःची जी 4 व्हीलर आहे, चिंता असते, प्रेशर पण असतं। धावपलकर धावा ते 38 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेला चांगला फटका खेळ आहे, मला वाटतं यावेळेला अनिकेत राऊत आलेला आहे, त्याच्या दिशेने चेंडू येतोय, पालन झेल सोडणार नाहीये, इथे फलंदाज ठरलाय फेल, पालन घेतलाय उत्तम प्रकारचा झेल, फलंदाज बाद गॉट। आमदार चषक वीरातन सफाले गावा
नाही आज आनंद आहे. आज कृष्णा सातपुतेला सगळ्यांना बघायला मिळणार, कारण ओपन क्रिकेट आहे. ओपन क्रिकेटच्या माध्यमातून ही सगळी मुलं आत्ताच रत्नागिरी चॅम्पियनशिप असेल, चिपळूण असेल, हे सगळं खेळून इथे प्रवास करून एवढा वेळ या ठिकाणी आलेत. आणि हे विरार पालघर जिल्ह्याचा एक सन्मान आहे, भाग्य आहे. कारण रणजीपटू विनायक भोईरला पाहिलं, आता कृष्णाला बघू, किरण पवारसुद्धा आलेत असं मला कळलं आहे. हे सगळे लिजंड प्लेयर्स आज या ठिकाणी खेळतील, एंटरटेन करतील याबाबतीत शंका नाही. निश्चितच आपण त्यावरती देखील चर्चा करू. आता इथं बघितलं तर स्टुडंट 11चा संघ अडचणीत आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला वंश 11 उमरी संघानं अतिशय दिमागदार कामगिरी, दमदार कामगिरी मैदानामध्ये केलेली आहे. आमदार चषक 2022 आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. आणि या मॅचमध्ये तसं बघितलं तर 100पेक्षा जास्त धावा आपण करतो, त्यावेळेला एक मानसिक दडपण तयार होतं आणि ते दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर चांगली गोलंदाजी, अतिशय सुंदर अशा प्रकारची गोलंदाजीने केलेली आहे. हे सगळेच गोलंदाज बेदकता ठेवतात. अक्षय असो, पंकज असो, हे गोलंदाज सुद्धा, कारण त्यांना माहिती आहे दावा भरपूर आहे. लाईन अँड लेंथ तर चांगल्या पद्धतीने ठेवलं, बांधून ठेवलं, मोठे फटके जागा करून द्यायला नाही पाहिजे हे प्रयत्न करतायत. यॉक करायचा प्रयत्न लॉफ केलाय. यावेळेला मात्र इथे झेल होईल का बघूया. चेंडू सीमारेखेच्या पार जाईल. जगदीशनं 3 षटकार ठोकले तर बॉम्ब कडून एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश बॉम्ब यांच्यासाठी यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो आहे. यावेळेला खूप चांगला फटका सुंदर पद्धतीनं ऑन साईडला भिरकावून दिलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो बदलाय प्रेक्षक. चेंडू सीमारेखा पार, अतिशय उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. धावपलकर धावतात एकूण 116 धावांचा पाठलाग होतोय. अजून एक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक जगदीशसाठी असणार आहे. जयेश बॉम्ब कडून हे पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत सज्ज आहे. आणखीन एक चेंडू हवेमध्ये, फालन चेंडूच्या खाली येणार का प्रश्न आहे, परंतु येतोय आणि सांगितलं माझा गेलाय. इथे मात्र फलंदाज जग्गूची विकेट मिळते आहे. आणखीन एक धक्का बसतोय आणि आता मैदानात फलंदाजी करणाऱ्या संघाला धक्क्यावरती धक्के बसत आहेत. थँक्यू डीजे. विजय जाधव दाखल झालेला आहे. अनिकेत राऊत यांना आपण पाहतोय. अनेक दिग्गज खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळाले. विशेष करून गुजरातमधले आणखीन काही खेळाडू, मितेश दरबार या ठिकाणी दाखल झालेला आहे. राजाला आपण बघणार आहोत. आणखीन काही खेळाडू निश्चित त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु आता इथे 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना धावकर धावा त्या 50, अजून इथून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत सज्ज आहे. स्ट्रायकरला आपण बॅट्समन पाहू शकता. फकीरा, ओ सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर जातोय. उसळी घेणारा चेंडू आहे. या चेंडूवरती बघितलं तर फारसं उत्तर नव्हतं बॅट्समनकडे. एकूण षटकं समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावकर धावा आहेत त्या एकूण 50 आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि दरम्यान प्रशांत घरत हा देखील खेळाडू या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यामुळे संतोष पिण्याला देखील आपण पाहतोय. अनेक खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. आज ओपन मधले खेळाडू, खुल्या गटातले खेळाडू आपला जलवा दाखवण्याकरता सिद्ध झालेले आहेत, स्वतःला प्रसिद्ध करण्याकरता. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 67 धावांची गरज आहे. एकदा तुम्ही मागे पडले की असा प्रेशर तुमच्यावर वाढतोय. सगळ्यात मोठा आस्किंग रन रेट या स्पर्धेतला बघायला मिळतोय. निश्चित गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफच्या बाहेरचा चेंडू थोडासा वेट केलाय. खूप सुंदर पद्धतीने खेळलाय. चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेनं सीमा पार. अतिशय खणखणीत असा चौकार. आसिफच्या बॅटमधनं एक अतिशय सुंदर असा फटका आपण पाहिलेला आहे. अवनी स्पोर्ट स्टुडिओचे मालक या ठिकाणी दाखल झाले. त्यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती या. दीपक दादा आपल्याला विनंती आहे आणि त्यांचे बंधू करण यांनाही विनंती आहे, आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचे. अवनी स्पोर्ट स्टुडिओचे मालक दीपक दादा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यावेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जातोय. आणि या मॅचमध्ये बघितलं तर फॉर्मॅलिटीज बाकी आहे, औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर अशी कामगिरी वंश 11 उमरोली संघाकडनं सुरेख फलंदाजी केली
आणि सातत्यानं धावांचा ओघ वाढवत ठेवला. षटकार चौकारांची आतषबाजी आपण मैदानामध्ये पाहिलेली आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ बाहेर जाणारा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं आहे आणि या वेळेला आपण पाहिलं तर आणखीन एक गडी बाद होतोय. एकूण परिस्थिती फार नाजूक आहे. धावपलकावर धावा आहेत त्या 54. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर परत येऊया. इथे 111 उमरोली संघाला विजयाचा सुगंध यायला सुरुवात झाली. थँक्यू डीजे अतुल चंद्रकांत साने यांच्याकडून आमदार चषक 2022 यशस्वी करण्याकरता 3000 रुपयाची आर्थिक मदत आली. एकदा सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. धन्यवाद. विजयाच्या उंबरठ्यावरती 111 उमरोली संघ आणि अतिशय सुंदर कामगिरी त्यांनी केली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज अनिल सज्ज होतो आहे. त्यामुळे टप्पा पडल्यानंतर थोडा सॉफ्ट टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू आपण जर बघितलं तर एक धाव मिळेल, परंतु विजयातलं अंतर कमी होईल. त्या पलीकडे आता काही नाहीये, कारण 111 उमरोली संघानं 116 धावांचा डोंगर उभा केला. स्टुडंट 11 संघासमोर किंवा स्टुडंट स्पोर्ट गो टू 11 संघासमोर जे आव्हान ठेवलं होतं ते त्यांना पेलवता आलेलं नाहीये. चांगला चेंडू आहे, पंचांचा बोट आकाशात जाणार यात काही शंका नाहीये. फलंदाज बाद होतोय. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी अनिल कडून आपल्याला पाहायला मिळते. 9 गडी बाद. एकूण स्थिती जर बघितली तर धावपलका धाबा आहेत त्या 55. बालसुब्रमण्यम अय्यर सर गेले 5-6 दिवस आपण त्यांचा आवाज निश्चितच ऐकतोय. अनेक आपण समालोचकांना घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. क्रिकेटमध्ये एक वेगळ्या प्रकारचा दर्जा निर्माण करण्याचं काम हरीश पंड्या सर आणि बालसुब्रमण्यम सर यांनी निश्चितच केलेलं आहे. आज बऱ्यापैकी काही समालोचक त्यांचं जे अस्तित्व आहे किंवा काही गोष्टी आपण मध्ये टिकवून ठेवल्यात, तर त्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी व्यावसायिकता जे आले त्यामध्ये निश्चितच बाळासरांचा हरीश पंड्या सरांचा सिंहाचा वाटा. यावेळेला ऑन साईडला खेळलेला फटका बघूया काय घडतंय. चेंडू जाईल सीमारेखेच्या दिशेने. इथे मात्र थोडीशी हवा आहे त्यामुळे चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाहीये. चेंडू सीमा पार जातोय, षटकार येतोय, परंतु या मॅच मध्ये 111 उमरोली संघानं बाजी मारले आणि विजयाचा जो सुगंध त्यांच्या दिशेने दरवळत होता शिक्कामोर्तब केले या विजयावरती. 111 उमरोली तुमचं मनापासून अभिनंदन आहे. यानंतर प्रमोद शेडगे आणि बालसुब्रमण्यम अय्यर देखील या ठिकाणी आहेत, ते जॉईन होतील. तत्पूर्वी आपण ओंकार बॉईज एडवन I11 बोलेश्वरी बोळीज या संघाला विनंती करतो आपण आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने या. आणि टायगर स्पोर्ट वर्सेस अजय मनोज 11 वालयपडा हा एक चांगला मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दिग्गज संघ आहेत, दिग्गज खेळाडू या मंचावरती रंग भरण्याकरता सज्ज असतील. 40+ सामन्यासाठी पारितोषिक स्वर्गीय विष्णू बुबा सरडे पाटील यांच्या स्मरणार्थ मितेश रत्नाकर किणी यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चषक. त्यानंतर स्वर्गीय शालिनी मधुकर राऊत यांच्या स्मरणार्थ अमोल मधुकर राऊत यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चषक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. शिस्तप्रिय संघासाठी शालिनी मधुकर राऊत यांच्या स्मरणार्थ अमोल मधुकर राऊत यांच्याकडून आपण एक चषक स्पॉन्सर पाहतो आहे. अनंत पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह आहेत. अल्पेश तुकाराम घरत यांच्याकडून सन्मान चिन्ह. त्यानंतर प्रथा 11 रोशन किणी यांच्याकडून सायकल स्पॉन्सर आहे. जय पाटील सद्दा मोटर्स आगरवाडी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट. हे आपले सर्व स्पॉन्सर आपण बघतोय. विघ्नहर्ता स्पोर्ट कडून अतिशय सुंदर प्रकारची बॅट आणि सूज आहेत. अर्थात राजू भोईर यांच्याकडून पद्माकर घरत यांच्याकडून रिक्षा 3 दिवस आपण फ्री पाहिलेली आहे. विपुल पाटील अगरवाडी यांच्याकडून ग्रामीण साठी आपण LED TV पाहतोय. तुषार हरचंद्र जाधव यांच्याकडून टी शर्टची मदत आहे. जीवदानी स्पोर्ट यांच्याकडून सुजय संजय पाटील यांचे मनापासून आभार. जयेश शामराव घरत 1 दिवस जेवणाची मदत. अल्पेश मोरेश्वर भोईर कुशी 11 गोलंदाज फलंदाज व मालिकावीर स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. दीपक पाटील अर्थात